उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नागपूर दक्षिण मतदारसंघातून फडणवीस पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेले आहेत। नागपूरच्या संविधान चौकामध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे आणि यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बावनकुळे उपस्थित राहतील। फडणवीसांसोबत पूर्व नागपूरचे कृष्णा खोपडे आणि दक्षिण नागपूरचे मोहन मतेही उपस्थित राहणार आहेत आणि त्यांचाही उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। नागपूरमध्ये आज भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। आज देवेंद्र फडणवीस आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित राहतील। कालही मोठ्या प्रमाणावर दिग्गजांनी शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आणि आज नागपूरमधून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत आणि ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडून। अमर, आज नागपूरमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन भाजपकडून केलं जाणार आहे, काय सध्याची तयारी पाहायला मिळते, कशा पद्धतीने हे शक्ती प्रदर्शन केले जाणार आहे? अगदी बरोबर, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आता मी आहे आणि तिथे आता वर्दळ वाढायला लागली आहे। कार्यकर्ते पोहोचण्यास सुरुवात झाली आहे। इथून गडकरी थेट फडणवीस हे थेट नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाणार आहे। त्यानंतर हे दोन्ही नेते एकत्र संविधान चौकात जाणार आहेत। तिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून शक्ती प्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे। आणि आपण बघू शकतो आता ही वर्दळ आपण सगळी बघू शकतो। काही लोक बाहेर गावावरनं काही साधू संत सुद्धा आलेले आपण थेट दृश्यात बघू शकतो। मोठी अशी वर्दळ सुरू आहे। केवळ देवेंद्र फडणवीस नव्हे तर दक्षिण नागपूरचे मोहन मते, पूर्व नागपूरचे कृष्णा खोपडे हे सुद्धा त्यांच्यासोबत राहणार आहे। खरं तर भाजपाचा बालेकिल्ला नागपूर समजण्यात येतो। या बालेकिल्ल्यामध्ये देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम करता ही उमेदवारी अर्ज दाखल करताय आणि त्याकरता ही एकदम जय्यत अशी तयारी भाजपाकडून सुद्धा करण्यात आली आहे आणि मोठं असं शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातला उमेदवार सुद्धा निश्चित झालाय। प्रफुल्ल गुडदे पाटील काँग्रेसचे यावेळेला त्यांच्या विरुद्ध लढणार आहेत। 2014 मध्ये सुद्धा ते त्यांच्या विरुद्ध लढलेले होते। एकूणच भाजपाकडून जोरदार अशी तयारी आजच्या शक्ती प्रदर्शनाकरता करण्यात आली आहे आणि भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा इथे पोहोचण्यास सुरुवात झाली आहे त्यांच्या निवासस्थानाबाहेर। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।